वेलकम बॅक. आपला नेक्स्ट जो पुढचा पॉईंट आहे तो आहे वेक्टर प्रोडक्ट. तर काय म्हटले बघा, वेक्टर प्रोडक्ट म्हणजे काय? द वेक्टर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स पी बार अँड क्यू बार. आता दोन क्वांटिटीचं वेक्टर प्रोडक्ट आहे, एक आहे पी बार आणि दुसरा आहे क्यू बार. त्या दोघांचा असणारा जो प्रोडक्ट आहे तो काय आहे? द वेक्टर whose magnitude is equal to the product of magnitudes of two vectors. हा असा वेक्टर प्रोडक्ट आहे की ज्याचं मॅग्निट्यूड, जी येणारी किंमत ही किती आहे, तर इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड्स ऑफ टू वेक्टर्स अँड साइन ऑफ स्मॉलर अँगल बिटवीन द टू वेक्टर्स. समजा पी बार क्रॉस क्यू बार असेल तर पी क्यू साइन थिटा. पी बार क्रॉस क्यू बार असेल तर पी क्यू साइन थिटा. कसं काय? द वेक्टर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स, पी बार आणि क्यू बारचा असणारा वेक्टर प्रोडक्ट इज अ वेक्टर. हा किती येतो? वेक्टर येतो. कुणाचं? whose magnitude is equal to, त्याचं मॅग्निट्यूड किती आहे? प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड्स. पी बारचं मॅग्निट्यूड पी आहे, क्यू बारचं मॅग्निट्यूड क्यू आहे. Product of magnitudes of two vectors and sine of angle between the two vectors. समजा हा p बार आहे, हा समजा q बार आहे. दोघांच्या मध्ये असणारा अँगल थीटा इतका आहे आणि यांचा रिझल्टंट वेक्टर जर समजा r बार असेल तर r बार इज इक्वल टू p बार क्रॉस q बार. r बार म्हणजेच काय आहे? p बार क्रॉस q बार असं आहे. सो the vector product of two vectors हा किती असतो? So the vector product of two vectors is a vector whose magnitude is equal to the product of magnitudes of two vectors and sine of smaller angle between the vectors. ओके, म्हणजेच आपण काय लिहू शकतो? p बार क्रॉस q बार इज इक्वल टू pq sin थिटा. p बार समजा एखादा वेक्टर घेतला असेल, क्यू बार हा एखादा वेक्टर घेतला असेल आणि दोघांचं रिझल्टंट आर बार दाखवलं असेल तर काय लिहू शकतो बाळांनो? आर बार इज इक्वल टू पी बार क्रॉस क्यू बार. ओके, सो दिस इज द व्हेक्टर प्रोडक्ट ऑफ द टू वेक्टर्स. काय आहे डेफिनेशन? द व्हेक्टर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स पी बार अँड क्यू बार इज अ व्हेक्टर हुज मॅग्निट्यूड इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड्स ऑफ टू वेक्टर्स अँड साइन ऑफ स्मॉलर अँगल थीटा बिटवीन द टू वेक्टर्स. म्हणून पी बार क्रॉस क्यू बार इज इक्वल टू काय येतं? पी क्यू साइन थिटा. ओके, पी बार क्रॉस क्यू बार. नेक्स्ट आता पुढं आपल्याला जे आहे ते आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ व्हेक्टर प्रोडक्ट. ओके, बघा काय काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत व्हेक्टर प्रोडक्टच्या. फर्स्ट आहे बघा, व्हेक्टर प्रोडक्ट डज नॉट ओबे कॉम्युटेटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. आता जनरली आपण म्हणू शकतो 4 म्हणजे 4 इंटू 5 म्हणजे 20 येतं. 4 इंटू 5 इज इक्वल टू 5 इंटू 4. 4 इंटू 5 इज इक्वल टू 5 इंटू 4 म्हणजे 4 गुणिले 5 बरोबर 5 गुणिले 4 असं आपण म्हणू शकतो. ओके, मात्र व्हेक्टरच्या बाबतीत तसं नाही. काय म्हटलंय? व्हेक्टर प्रोडक्ट does not obey commutative law of multiplication. म्हणजे व्हेक्टर प्रोडक्ट कॉम्युटेटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन ओबे करत नाही. म्हणजे पी बार क्रॉस क्यू बार काहीतरी येत असेल इज नॉट इक्वल टू क्यू बार क्रॉस पी बार, परंतु जे काही उत्तर येतं ते क्यू बार क्रॉस पी बार इतकं ते नसतं. म्हणजे पी बार क्रॉस क्यू बार इज नॉट इक्वल टू क्यू बार क्रॉस पी बार. याचा अर्थ आपण काय म्हणू शकतो? डज नॉट ओबे कॉम्युटेटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. जर आपण स्केलारचा विचार केला तर स्केलार प्रोडक्ट ओबेज कॉम्युटेटिव्ह लॉ. त्या ठिकाणी असणारा ए बार डॉट बी बार इज इक्वल टू बी बार डॉट ए बार आहे. म्हणजे ए बी कॉस थिटा इज इक्वल टू बी ए कॉस थिटा. मात्र व्हेक्टरचा जर विचार केला तर व्हेक्टर प्रोडक्ट काय ओबे करत नाही? कॉम्युटेटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन ओबे करत नाही. म्हणजे पी बार क्रॉस क्यू बार नॉट इक्वल टू क्यू बार क्रॉस पी बार.
एक कशामुळे होतं तर त्यांची डिरेक्शन अपोजिट आहे. त्यांची डिरेक्शन कशी असते, एकमेकाशी अपोजिट असते. मग डिरेक्शन अपोजिट म्हणजे निगेटिव्ह साईन, म्हणून हे आपण ओबे करू शकतो. कसं? इन मॅग्नेट्यूड मध्ये. म्हणजे हे जर इन मॅग्नेट्यूड लिहिलं म्हणजे मॅग्नेट्यूड मध्ये पी बार क्रॉस क्यू बार इज इक्वल टू मॅग्नेट्यूड मध्ये क्यू बार क्रॉस पी बार. हे इक्वल आहे, हे बॅलन्स. मात्र पी बार क्रॉस क्यू बार नॉट इक्वल टू क्यू बार क्रॉस पी बार. याचा अर्थ काय होतो? वेक्टर प्रोडक्ट डज नॉट ओबे कॉम्युटेटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक. पहिल्यांदा आपण काय बघितलं तर सगळ्यात पहिल्यांदा आपण म्हटलं व्हेक्टर प्रोडक्ट. ओके, व्हेक्टर प्रोडक्ट म्हणजे काय म्हटलेलं? द व्हेक्टर प्रोडक्ट ऑफ टू व्हेक्टर्स इज अ व्हेक्टर हुज मॅग्निट्यूड इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड्स ऑफ टू व्हेक्टर्स अँड साइन ऑफ स्मॉलर अँगल बिटवीन द टू व्हेक्टर्स. जसं आता हे आपण व्हेक्टर बघितलं, व्हेक्टर प्रोडक्ट, जसं आपण स्केलर पाहिलेलं होतं, स्केलर प्रोडक्ट ऑफ द टू व्हेक्टर्स. त्याच्यामध्ये काय म्हटलेलं होतं? द स्केलर प्रोडक्ट ऑफ टू व्हेक्टर्स इज डिफाइंड ॲज इट इज द प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ टू व्हेक्टर्स अँड कोसाइन अँगल बिटवीन देम, म्हणजे कॉस अँगल बिटवीन देम. इथं कसं आहे? व्हेक्टर प्रोडक्ट ऑफ टू व्हेक्टर्स इज अ व्हेक्टर हुज मॅग्निट्यूड इज इक्वल टू द product of magnitude of two vectors and sine of angle between two vectors. Okay, so this is a p bar, q bar, they are the two vectors आणि त्यांच्यामध्ये असणारा अँगल किती आहे? थीटा. त्यांचा असणारा रिझल्टंट कोण आहे? आर बार आहे. म्हणून आपण काय म्हणू शकतो? पी बार क्रॉस क्यू बार इज इक्वल टू पी क्यू साइन थीटा. म्हणजेच आर बार इज इक्वल टू पी बार क्रॉस क्यू बार. नेक्स्ट आपण पुढे काय म्हटलं? कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ व्हेक्टर प्रोडक्ट. ओके, कॅरेक्टरिस्टिक्समध्ये फर्स्ट काय म्हटलं? व्हेक्टर प्रोडक्ट डज नॉट ओबे कॉम्युटेटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. म्हणजे पी बार क्रॉस क्यू बार नॉट इक्वल टू क्यू बार क्रॉस पी बार. मात्र मॅग्निट्यूडमध्ये पी बार क्रॉस क्यू बार इज इक्वल टू क्यू बार क्रॉस पी बार आपण दाखवू शकतो. ओके, ठीक आहे. नेक्स्ट आता सेकंड कॅरेक्टरिस्टिक पाहिजे. काय आहे बघा? द व्हेक्टर प्रोडक्ट ओबेज द डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. आता हा जो व्हेक्टर प्रोडक्ट आहे तो व्हेक्टर प्रोडक्ट काय ओबे करू शकतो? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. ओके, आता व्हेक्टर प्रोडक्ट ओबेज द डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. काय आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ? बघा, ए बार क्रॉस इंटू ब्रॅकेट बी बार प्लस सी बार इज इक्वल टू ए बार क्रॉस बी बार, त्याला डिस्ट्रीब्यूट झाला, प्लस आहे असं ए बार क्रॉस सी बार. म्हणजे ए बार क्रॉस बी बार प्लस ए बार क्रॉस सी बार. याचा अर्थ काय होतो? तर व्हेक्टर प्रोडक्ट ओबेज द डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. याचा अर्थ काय होतो? व्हेक्टर प्रोडक्ट ओबेज द डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. म्हणजे ए बार क्रॉस इंटू ब्रॅकेट बी बार प्लस सी बार कसं डिस्ट्रीब्यूट झालं? ए बार क्रॉस बी बार प्लस ए बार क्रॉस सी बार. ओके, ठीक आहे. बघा, पहिली कॅरेक्टरिस्टिक काय होती? व्हेक्टर प्रोडक्ट डज नॉट ओबे कॉम्युटेटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. म्हणजे पी बार क्रॉस क्यू बार नॉट इक्वल टू क्यू बार क्रॉस पी बार. म्हणजे पी बार क्रॉस क्यू बार हे मॅग्निट्यूडमध्ये जेवढं आहे तेवढंच क्यू बार क्रॉस पी बार हे त्याच्या मॅग्निट्यूडमध्ये. सेकंड कॅरेक्टरिस्टिक काय होती? द व्हेक्टर प्रोडक्ट ओबेज डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. म्हणजे काय आहे? ए बार क्रॉस इंटू ब्रॅकेट बी बार प्लस सी बार इज इक्वल टू ए बार क्रॉस बी बार प्लस बी बार क्रॉस सी बार. त्यानंतरची थर्ड केस काय म्हणले बघा? स्पेशल केसेस ऑफ क्रॉस प्रोडक्ट. क्रॉस प्रोडक्टचा अर्थच होतो व्हेक्टर प्रोडक्ट. क्रॉस प्रोडक्ट म्हणजेच काय आहे? व्हेक्टर प्रोडक्ट. तर काय आहे स्पेशल केसेस ऑफ क्रॉस प्रोडक्ट? दोन उभे रेषा दिसतात त्याला आपण म्हणतो मॅग्निट्यूड. इन मॅग्निट्यूड पी बार क्रॉस क्यू बार. क्रॉस म्हणजेच व्हेक्टर प्रोडक्ट, डॉट म्हणजे स्केलर, क्रॉस म्हणजे व्हेक्टर. इन मॅग्निट्यूड पी बार क्रॉस क्यू बार इज इक्वल टू
पी क्यू साइन थिटा. मॅग्निट्यूडमध्ये समजा पी बार क्रॉस क्यू बार असेल तर आपण काय म्हणतो पी क्यू साइन थिटा. त्याची डेफिनेशन्स आहे. The vector product of two vectors p bar and q bar is a vector whose magnitude is equal to the product of magnitudes of two vectors and sine of smaller angle between the two vectors. सेम लक्षात घ्या. आपण इथे काय म्हणतोय स्पेशल केसेस ऑफ क्रॉस प्रोडक्ट. मग काय आहे स्पेशल केस? पी बार क्रॉस क्यू बार इज इक्वल टू पी क्यू साइन थिटा असेल. पी बार क्रॉस क्यू बार इज इक्वल टू काय? पी क्यू साइन थिटा. समजा इफ काय थिटा इज इक्वल टू 0 असेल, थिटा इज इक्वल टू समजा 0 असेल म्हणजे काय म्हणू शकतो तर इफ द टू नॉन झिरो व्हेक्टर्स म्हणजे पी आणि क्यू आर पॅरलल टू इच अदर, तर थिटाची किंमतच 0 असेल काय होणार? पी क्यू साइन 0 1 किंमत येणार. त्याचा अर्थ दोन व्हेक्टर्स कसे असतील एकमेकाला पॅरलल असतील आणि देअर व्हेक्टर प्रोडक्ट इज अ झिरो व्हेक्टर. त्यामुळे त्यांच्यामध्ये असणारा जो व्हेक्टर प्रोडक्ट आहे तो काय असतो? झिरो व्हेक्टर. म्हणजे पी बार क्रॉस क्यू बार इज इक्वल टू 0. थिटा इज इक्वल टू 0 असेल, साइन 0. ओके, म्हणजे काय येणार शेवटी? साइन 0. इफ थिटा इज इक्वल टू 0 इफ द टू नॉन झिरो वेक्टर्स आर पॅरलल टू इच अदर, करेक्ट, देअर वेक्टर प्रोडक्ट इज अ झिरो वेक्टर. म्हणजे पी बार क्रॉस क्यू बार इज इक्वल टू काय असणार आहे? 0 असणार आहे. सेकंड केस बघा. इफ थिटा इज इक्वल टू 180 डिग्री. समजा याच्यामध्ये असणारा हा जो थिटा आहे हा थिटा जर 180 अंश असेल, 180 डिग्री असेल, काय म्हटलं? इफ द टू नॉन झिरो वेक्टर्स, आता याच्यामध्ये असणारे दोन नॉन झिरो वेक्टर्स आर अँटी पॅरलल, एकमेकाला कसे असणार आहेत? समजा हा पी बार आहे हा क्यू बार असेल तर दोघे एकमेकाला कसे असतील? अँटी पॅरलल. सो देअर व्हेक्टर प्रोडक्ट इज अ झिरो वेक्टर. कारण त्यांचा असणारा व्हेक्टर प्रोडक्ट काय असणार आहे? झिरो वेक्टर असणार आहे. सो देअर व्हेक्टर प्रोडक्ट इज झिरो वेक्टर. सो पी बार क्रॉस क्यू बार, मॅग्निट्यूड मध्ये असणारा पी बार क्रॉस क्यू बार इज इक्वल टू काय होऊ शकतं बघा? पी क्यू साइन 180 डिग्री. पी क्यू साइन थिटा, थिटाच्या ऐवजी काय येणार? 180 डिग्री. पी क्यू साइन 180 डिग्री 0. म्हणजे ते दोन असणारे व्हेक्टर्स एकमेकाला कसे असणार आहेत? अँटी पॅरलल असणार आहेत. नेक्स्ट थर्ड बघा. इफ थिटा इज इक्वल टू 90 डिग्री. समजा याच्यामध्ये असणारा थिटा, हा थिटा आता किती आहे? 90 डिग्री असेल. इफ द टू नॉन झिरो व्हेक्टर्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. मग ह्याचा अर्थ त्याच्यामध्ये असणारे ते दोन नॉन झिरो व्हेक्टर्स जे आहेत कोणकोणते? पी बार आणि क्यू बार एकमेकाला कसे असतील? 90 डिग्री याचा अर्थ परपेंडिक्युलर. सो दे आर परपेंडिक्युलर टू इच अदर. सो देअरफॉर पी बार क्रॉस क्यू बार इज इक्वल टू काय म्हणू शकतो बघा? पी क्यू साइन 90. साइन 90 ची किंमत किती असते? 1. म्हणजे पी क्यू साइन 90 म्हणजे काय होईल? फक्त पी क्यू. पी क्यू साइन 90 म्हणजे काय म्हणू शकतो आपण? पी क्यू. सो देअरफॉर दस याच्यामध्ये जर आपण बघितलं आय कॅप जे एक्स ॲक्सिसच्या अलॉंग आहे, जे कॅप जे वाय ॲक्सिसच्या अलॉंग आहे आणि के कॅप हे झेड ॲक्सिसच्या अलॉंग आहे. आय कॅप क्रॉस जे कॅप इज इक्वल टू के कॅप. जे कॅप क्रॉस के कॅप इज इक्वल टू आय कॅप. के कॅप क्रॉस आय कॅप इज इक्वल टू जे कॅप. ओके, सिंपल आहे बघा. काय म्हटलं आपण? थिटा इज इक्वल टू 90 डिग्री. समजा थिटाची किंमत किती असेल? 90 डिग्री असेल. म्हणजे इफ द टू नॉन झिरो व्हेक्टर्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. म्हणजे दोन नॉन झिरो व्हेक्टर्स कसे असतील? एकमेकांना परपेंडिक्युलर असतील. सो पी बार क्रॉस क्यू बार इज इक्वल टू काय येईल सांगा? पी क्यू साइन थिटा. आता थिटाची किंमत किती घ्यायची आहे? 90 डिग्री. सो काय येणार? पी क्यू साइन 91. याचा अर्थ काय होऊ शकतो? आय कॅप क्रॉस जे कॅप इज इक्वल टू के कॅप किंवा जे कॅप क्रॉस के कॅप इज इक्वल टू आय कॅप अँड के कॅप क्रॉस पहिलं घेतलं तर आय कॅप इज इक्वल टू जे कॅप. ओके, सो दिस इज अ स्पेशल केसेस ऑफ क्रॉस प्रोडक्ट. काय काय बघितलं आपण? पहिल्यांदा बघितलं व्हेक्टर प्रोडक्ट म्हणजे काय? द व्हेक्टर प्रोडक्ट ऑफ टू व्हेक्टर्स इज अ व्हेक्टर whose magnitude is equal to
product of magnitudes of two vectors and sine of smaller angle between the two vectors. Okay, so r bar is equal to p bar cross q bar. आता p bar क्रॉस q bar म्हणजे व्हेक्टर प्रोडक्ट म्हणजेच काय आहे, पी क्यू साइन थीटा. नेक्स्ट आपण काय म्हटलं, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ व्हेक्टर प्रोडक्ट. त्यातला फर्स्ट पॉईंट काय म्हटलं, व्हेक्टर प्रोडक्ट डज नॉट ओबे कॉम्युटेटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. मग पी बार क्रॉस क्यू बार इज नॉट इक्वल टू क्यू बार क्रॉस पी बार. तर दोघंही मॅग्नेट्यूडमध्ये लिहिलं तर आपण इक्वल दाखवू शकतो. म्हणजे कसं, पी बार क्रॉस क्यू बार इज इक्वल टू क्यू बार क्रॉस पी बार या पद्धतीनं. नेक्स्ट आपण पुढं काय म्हटलं, सेकंड कॅरेक्टरिस्टिक, द व्हेक्टर प्रोडक्ट ओबेज द डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. तर हा असणारा व्हेक्टर प्रोडक्ट काय ओबे करतोय, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन ओबे करतोय. म्हणजे काय येणार बघा, ए बार क्रॉस इंटू ब्रॅकेट बी बार प्लस सी बार इज इक्वल टू ए बार क्रॉस बी बार येईल प्लस ए बार क्रॉस सी बार येईल. ओके, त्यानंतर आपण घेतली तिसरी केस, स्पेशल केसेस ऑफ क्रॉस प्रोडक्ट. आता स्पेशल केसेस ऑफ क्रॉस प्रोडक्ट काय आहे, मॅग्नेट्यूडमध्ये पी बार क्रॉस क्यू बार इज इक्वल टू पी क्यू साइन थीटा. समजा थीटाची किंमत जर आपण 0 घेतली, इफ थीटा इज इक्वल टू 0, सो इफ द टू नॉन झिरो व्हेक्टर्स आर पॅरलल टू इच अदर, सो देअर व्हेक्टर प्रोडक्ट इज अ झिरो व्हेक्टर. थीटाची किंमत जर थीटाच त्यांच्यामध्ये नसेल तर दोन व्हेक्टर पी बार आणि क्यू बार कसे झाले, एकमेकाला पॅरलल झाले. सो व्हेक्टर प्रोडक्ट कसं असणार आहे, झिरो व्हेक्टर असणार आहे. सेकंड बघा, इफ थीटा इज इक्वल टू 180 डिग्री. समजा त्यांच्यामध्ये असणारा अँगल थीटा हा किती असेल, 180 डिग्री असेल. सो इफ द टू नॉन झिरो व्हेक्टर्स आर अँटी पॅरलल, त्यामध्ये दोन नॉन झिरो व्हेक्टर्स कसे असतील, अँटी पॅरलल असतील. सो देअर व्हेक्टर प्रोडक्ट इज अ झिरो व्हेक्टर. सो पी बार क्रॉस क्यू बार इज इक्वल टू पी क्यू साइन 180 डिग्री इज इक्वल टू 0. आणि तिसरी याच्यामध्ये असणारी स्पेशल केस काय पाहिली, इफ थीटा इज इक्वल टू 90 डिग्री. समजा थीटाची किंमत किती असेल, 90 डिग्री असेल. सो द टू नॉन झिरो व्हेक्टर्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. त्यामुळे असणारे हे जे दोन नॉन झिरो व्हेक्टर्स आहेत एकमेकाला कसे असतील, परपेंडिक्युलर असतील. सो पी बार क्रॉस क्यू बार इज इक्वल टू पी क्यू साइन 90. साइन 90ची किंमत किती आहे, 1 इज इक्वल टू पी क्यू. सो आय कॅप क्रॉस जे कॅप इज इक्वल टू के कॅप. ओके, जे कॅप क्रॉस के कॅप इज इक्वल टू आय कॅप अँड के कॅप क्रॉस आय कॅप इज इक्वल टू जे कॅप. क्रमशः बघायचं, आय जे के. ओके, समजा जेनं चालू झालं असेल तर जे के आय क्रमशः, जे नंतर के तर के नंतर परत आय. समजा केनं चालू केलं तर के नंतर परत सुरुवातीचा आय इज इक्वल टू त्यानंतरचा जे कॅप. हे क्रम ओके जर परपेंडिक्युलर असतील तर. ओके ठीक आहे. नेक्स्ट आपली पुढची जी असणारी कॅरेक्टरिस्टिक्स आहे, कॅरेक्टरिस्टिक नंबर 4 काय आहे बघा, इफ पी बार इज इक्वल टू क्यू बार असेल देन पी बार, आता क्यू बार आणि पी बार दोन्ही सेम आहे. म्हणजे पी बार इज इक्वल टू क्यू बार असेल तर आपण काय म्हणू शकतो, पी बारचा त्याच्या स्वतःशीच असणारा क्रॉस प्रोडक्ट किंवा क्यू बारचा त्याच्याशी स्वतःशी असणारा क्रॉस प्रोडक्ट. पी बार क्रॉस पी बार किंवा क्यू बार क्रॉस क्यू बार काय तो 0. म्हणजे काय, पी बार इज इक्वल टू क्यू बार देन मॅग्निट्यूड ऑफ पी बार क्रॉस पी बार इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ क्यू बार क्रॉस क्यू बार इज इक्वल टू 0. म्हणजे काय, तर त्याच असणाऱ्या ऍक्सिसचा, त्याच ऍक्सिसची असणारा क्रॉस प्रोडक्ट. म्हणून आय कॅप क्रॉस आय कॅप इज इक्वल टू जे कॅप क्रॉस जे कॅप इज इक्वल टू के कॅप क्रॉस के कॅप इज इक्वल टू 0. काय म्हटलं बघा, समजा पी बार इज इक्वल टू काय असेल, क्यू बार असेल.
म्हणजे पी बार आणि क्यू बारची व्हॅल्यू जर सेम असेल तर काय देन पी बारचा त्याच्या स्वतःशीच असणारं मल्टिप्लिकेशन म्हणजे पी बार क्रॉस पी बार हा किती असतो तर क्यू बारशी असणारा स्वतःशी असणारा त्याचा क्रॉस प्रोडक्ट क्यू बार क्रॉस क्यू बार इज इक्वल टू काय असतो 0 असतो. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो तर आय बार त्याच पी बारच्या अलॉंग समजा आय असेल क्यू बारच्या अलॉंग जे असेल तर पी बार क्रॉस पी बार म्हणजे आय बार क्रॉस आय बार आय कॅप इज इक्वल जे कॅप क्रॉस जे कॅप इज इक्वल टू के कॅप क्रॉस के कॅप इज इक्वल टू 0. ओके ठीक आहे. नेक्स्ट पुढची प्रॉपर्टी 5वी प्रॉपर्टी जी आहे काय म्हटले बघा 5वी प्रॉपर्टी लेट पी बार इज इक्वल टू दिलेल्या व्हॅल्यू आहेत पी एक्स आय कॅप प्लस पी वाय जे कॅप प्लस पी झेड के कॅप आणि क्यू बारची पण दिलेली व्हॅल्यू आहे क्यू एक्स आय कॅप प्लस क्यू वाय जे कॅप प्लस क्यू झेड के कॅप. आता पी बारची व्हॅल्यू दिली आहे क्यू बारची व्हॅल्यू दिलेली आहे. ओके आणि आपल्याला म्हटलेलं आहे काय पी बार क्रॉस क्यू बार फाइंड आउट करा. ठीक आहे. पी बारची व्हॅल्यू किती आहे पी बारची व्हॅल्यू पी एक्स आय कॅप प्लस पी वाय जे कॅप प्लस पी झेड के कॅप क्रॉस क्यू बारची व्हॅल्यू इथे लिहितो बघा क्यू एक्स आय कॅप प्लस पी वाय जे कॅप प्लस पी झेड के कॅप इज इक्वल टू पी एक्स into this first term qx I cap cross I cap plus आता अगेन ह्या px ने ह्याला मल्टिप्लाय करतो px into qy I cap cross j cap अगेन ह्या px ने मी या qz ला मल्टिप्लाय करतो px qz I cap cross k cap. ओके बघा फर्स्ट ब्रॅकेट मध्ये काय काय केलेलं आहे पी बार क्रॉस क्यू बार आपल्याला घ्यायचं आहे. ओके पी बारची व्हॅल्यू काय आहे पी एक्स आय कॅप प्लस पी वाय जे कॅप प्लस पी झेड के कॅप आहे क्रॉस क्यू बारची व्हॅल्यू काय आहे क्यू एक्स आय कॅप प्लस क्यू वाय जे कॅप प्लस क्यू झेड के कॅप. आता पी एक्सनं इकडच्या क्यू एक्सला मल्टिप्लाय केलं पी एक्स क्यू एक्स आलं आय कॅप क्रॉस आय कॅप. ओके प्लस तर इकडचा पी एक्स इकडचा सेकंड टर्म क्यू वाय पी एक्स क्यू वाय आय कॅप क्रॉस जे कॅप प्लस पी एक्स इंटू क्यू झेड आय कॅप क्रॉस के कॅप. त्यानंतर बघा आता सेकंड टर्म काय करतोय आपण प्लस आता ह्या पी वाय जे कॅपनं ह्या होल ब्रॅकेटला काय करायचं क्रॉस प्रोडक्ट घ्यायचं पी वाय into first term qx j cap cross I cap plus py into second term qy j cap cross j cap plus py into qz j cap cross k cap. ओके मल्टिप्लिकेशन घेतलं सेकंड टर्म मधल्या पी वायनं तिकडच्या फर्स्ट टर्म क्यू एक्सची म्हणजे काय येतं पी वाय क्यू एक्स जे कॅप क्रॉस आय कॅप प्लस परत पी वाय इंटू तिकडची कोणती टर्म आहे क्यू वाय आहे सो पी वाय क्यू वाय जे कॅप क्रॉस जे कॅप प्लस पी वाय इंटू लास्ट टर्म कोणते आहे क्यू झेड. ओके पी वाय क्यू झेड जे कॅप क्रॉस के कॅप. नेक्स्ट लास्ट टर्म बघा आपली तर ह्या होल असणाऱ्या फॅक्टरनं टोटल असणारा जो आपला ब्रॅकेट आहे तो मल्टिप्लाय करायचा पी झेड क्यू एक्स के कॅप क्रॉस आय कॅप पी झेड क्यू एक्स के कॅप क्रॉस आय कॅप पी झेड क्यू वाय के कॅप क्रॉस जे कॅप पी झेड क्यू झेड के कॅप क्रॉस के कॅप. ओके बघा ही फर्स्ट टर्म
into this first term px qx I cap cross I cap. ही फर्स्ट टर्म, त्यानंतर ही सेकंड टर्म आहे px qy I cap cross j cap प्लस ही फर्स्ट टर्म परत ही लास्ट टर्म qz I cap cross a cap. त्यानंतर आपण ह्या मिडल टर्मनं ह्या होल ब्रॅकेटला क्रॉस प्रोडक्ट घेतला py qx j cap cross I cap plus py qy j cap cross j cap plus py qz j cap cross k cap. त्यानंतर लास्ट टर्म जे आहे pz k cap त्या होल ब्रॅकेटला आपण मल्टिप्लाय केलं क्रॉस प्रोडक्ट घेतो pz qx k cap cross I cap plus pz qy k cap cross j cap plus pz qz k cap cross k cap. ओके, नेक्स्ट बघा. आता आपल्याला काय भेटतं याच्या आधीच्या कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये आपण पाहिलेलं आहे I cap cross I cap j cap cross j cap is equal to k cap cross I cap cross I cap j cap cross j cap आणि k cap cross k cap. या सगळ्याचा व्हेक्टर प्रोडक्ट काय असतो? 0 असतो. स्केलर प्रोडक्ट मध्ये I cap डॉट I cap is equal to j cap डॉट j cap आणि k cap डॉट k cap असतो is equal to 1 असतं. इथं मात्र उलट आहे. त्याच युनिट वेक्टरशी घेतणारं जे काही मल्टिप्लिकेशन आहे इज इक्वल टू जे कॅप क्रॉस जे कॅप इज इक्वल टू के कॅप क्रॉस कॅप इज इक्वल टू काय असणार आहे? 0 असणार आहे. अँड आता मिसमॅच जो झाला असेल आय नंतर काय असायला पाहिजे? जे, म्हणजे इज इक्वल टू आपण के म्हणू नाही. आय कॅप क्रॉस के कॅप असेल तर राहिला कोणता? जे कॅप, तो मायनस घ्यायचा. जे नंतर काय असतं? आय जे के, के न लिहिता आपण आय कॅप ची क्रॉस प्रोडक्ट घेतला तर काय येणार? मायनस के कॅप. आणि के आय जे के के त्यानंतर आय यायला पाहिजे तर तो जे कॅप आला. हे डायग्राम काढून सुद्धा आपण एक्सप्लेन करू शकतो. सो के कॅप क्रॉस जे कॅप असेल मायनस आय कॅप. आता ही टर्म जी आहे ही क्रमश आहे. I cap cross j cap is equal to k cap. J cap cross k cap is equal to I cap and k cap cross I cap is equal to j cap. सिंपल आहे. आता याच्यामध्ये असणारे युनिट वेक्टर्स बघा. I cap cross I cap बरोबर j cap cross j cap is equal to k cap cross k cap is equal to 0 असतं. आय आणि केचा क्रॉस घेतला तर मायनस जे कॅप येतो. जे आणि आयचा क्रॉस प्रोडक्ट घेतला तर मायनस के कॅप आणि के आणि जेचा घेतला तर मायनस आय कॅप येतो. तर आय कॅप क्रॉस जे कॅप ही इज इक्वल टू काय आहे? के कॅप असते. क्रमशः घ्यायचं. जे केचा क्रॉस प्रोडक्ट इज इक्वल टू आय कॅप, के आयचा जे कॅप येणार. ओके, ठीक आहे. त्या सगळ्या व्हॅल्यूज वरच्या इक्वेशनमध्ये काय करू? पुटअप करू. ओके, बघा. So p bar cross q bar is equal to px qx I cap cross I cap I cap cross I cap I cap cross I cap काय तर 0 plus px qy I cap cross j cap I cap cross j cap is equal to k cap minus. तर हे इथं टर्म काय होतं? px qg आय कॅप नंतर जे कॅप पाहिजे होतं पण दिलंय काय? के कॅप. म्हणजे आता आय कॅप नंतर जे कॅप पाहिजे होतं दिले के कॅप. म्हणजे बघा ही टर्म म्हणजे काय ना? मायनस जे कॅप मायनस जे कॅप. अगेन py qx जे कॅप क्रॉस आय कॅप इज इक्वल टू मायनस जे कॅप क्रॉस आय कॅप मायनस के कॅप प्लस इथं काय ते जे कॅपला जे कॅप 0. ओके, प्लस हा काय बघा py qz जे कॅप क्रॉस के कॅप आय कॅप येणार प्लस हा pz qx के कॅप क्रॉस आय कॅप म्हणजे जे कॅप मायनस
अगेन हा के कॅप क्रॉस जे कॅप म्हणजे काय होतो मायनस आय कॅप पी झेड क्यू वाय प्लस ही टर्म काय येणार आहे. तर त्याच्यामध्ये ज्या दिलेल्या व्हॅल्यूज आहेत त्यानुसार आपण व्हॅल्यूज पुटअप केल्या. सो पी बार क्रॉस क्यू बार इज इक्वल टू काय येणार आहे 0 प्लस पी एक्स क्यू एक्स के कॅप मायनस पी एक्स क्यू झेड जे कॅप मायनस पी वाय क्यू एक्स के कॅप प्लस 0 प्लस पी वाय क्यू झेड आय कॅप ओके प्लस पी झेड क्यू एक्स जे कॅप मायनस पी झेड क्यू वाय आय कॅप प्लस 0. तर ही जी टर्म आहे ती आपण असं लिहू शकतो बघा. तर ह्या ज्या असणाऱ्या ज्या टर्म्स आहेत त्या आपण कशा लिहू शकतो बाळांनो. हे बघा पी बार क्रॉस क्यू बार इज इक्वल टू लाईक टर्म्स एकत्र घ्यायच्या. ओके इथं काय आहे बघा आय कॅप आहे, इथं पण काय आहे आय कॅप आहे, इथं आय कॅप आहे, इथं आय कॅप आहे. सो आय कॅप कॉमन घेतला तर आत काय राहणार पी वाय क्यू झेड मायनस पी झेड क्यू वाय. हे बघा आय कॅप जर कॉमन घेतलं तर आत काय राहणार पी वाय क्यू झेड मायनस पी झेड क्यू वाय. सेम जे कॅपच्या टर्म घ्या. हे बघा इथं जे कॅप आहे, इथं पण जे कॅप आहे. सो काय राहणार बघा पी झेड क्यू एक्स मायनस पी एक्स क्यू झेड जे कॅप कॉमन येईल. ते बघा पी झेड क्यू एक्स मायनस पी एक्स क्यू झेड जे कॅप. त्यानंतर के कॅपच्या टर्म इथं के कॅप आहे, त्यानंतर इकडं के कॅप आहे. के कॅपची टर्म जर घेतली तर काय सांगा पी एक्स क्यू वाय मायनस पी वाय क्यू एक्स ब्रॅकेटच्या बाहेर के कॅप. ओके बघा पी बार क्रॉस क्यू बार इज इक्वल टू टर्म आपण कॉमन घेतल्या पी वाय क्यू झेड मायनस पी झेड क्यू वाय आय कॅप प्लस पी झेड क्यू एक्स मायनस. आता इथं बघ ती टर्म मायनसची टर्म मायनस कॉमन घेतलं तर प्लस होणार पी झेड क्यू एक्स मायनस पी एक्स क्यू झेड सेकंड आणि पी एक्स क्यू वाय मायनस पी वाय क्यू एक्स सेकंड. ओके सो धिस जो मॅट्रिक्स आहे त्या फॉर्ममध्ये आपल्याला हे लिहायचं आहे. सो दिस कॅन बी रिटर्न इन डिटर्मिनंट फॉर्म. कोणत्या फॉर्ममध्ये लिहू डिटर्मिनंट फॉर्ममध्ये. म्हणजे काय लिहू शकतो बघा पी बार क्रॉस क्यू बार इज इक्वल टू हे कसं लिहिलं डिटर्मिनंट फॉर्ममध्ये. तर बघा सगळ्यात वरती आय कॅप कॉमन आहे, त्यानंतर जे कॅप आहे, त्यानंतर के कॅप आहे का कॉमन. ओके ते आधी लिहितो. डिटर्मिनंट फॉर्म म्हणायचा ना आय कॅप जे कॅप आणि के कॅप आय कॅप जे कॅप के कॅप. त्यानंतर आय कॅप जे कॅप के कॅप घेतल्यानंतर आय कॅप पी एक्स पी वाय पी झेड क्यू एक्स पी वाय क्यू झेड. काय लिहायचं पीच्या टर्म पी एक्स पी वाय पी झेड क्यूच्या टर्म क्यू एक्स क्यू वाय क्यू झेड. ठीक आहे बघा आय कॅप तसंच ठेवला. ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन पी वाय क्यू झेड आहे का बघा मायनस या दोघांची मल्टिप्लिकेशन पी झेड क्यू वाय आय कॅप कॉमन आहे प्लस जे कॅप जर घेतला असेल तर आता ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन पी झेड क्यू एक्स मायनस पी एक्स क्यू झेड. ओके के कॅप जर कॉमन घेतला असेल तर आता ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन पी एक्स क्यू वाय मायनस पी वाय क्यू एक्स. सो हे आपण कोणत्या फॉर्ममध्ये दिलं डिटर्मिनंट फॉर्ममध्ये. सो आपल्याला 2 मार्क्सला हा क्वेश्चन येऊ शकतो. सो देअरफॉर पी बार क्रॉस क्यू बार इज इक्वल टू आय कॅप जे कॅप के कॅप पी एक्स पी वाय पी झेड क्यू एक्स क्यू वाय क्यू झेड. ओके नेक्स्ट पुढची जी 6 नंबरची कॅरेक्टरिस्टिक आहे ती काय आहे बघा द मॅग्निट्यूड ऑफ क्रॉस प्रोडक्ट ऑफ टू व्हेक्टर्स इज न्यूमेरिकली इक्वल टू द एरिया ऑफ अ पॅरॅलेलोग्राम. मॅग्निट्यूड म्हणजे त्याची असणारी किंमत कोणाची द मॅग्निट्यूड ऑफ क्रॉस प्रोडक्ट ऑफ टू व्हेक्टर्स. मॅग्निट्यूड ऑफ क्रॉस प्रोडक्ट ऑफ टू व्हेक्टर्स. 2 व्हेक्टर्स समजा पी बार असेल आणि क्यू बार असेल तर दोघांचं असणारं मॅग्निट्यूड पी क्यू हे किती असतं तर इज इक्वल टू द एरिया ऑफ अ पॅरॅलेलोग्राम. समांतरभुज चौकोनाच्या क्षेत्रफळ इतकं असतं की हुज ॲडजसंट साइड्स की ज्याची लगतची बाजू
रिप्रेझेंट द टू वेक्टर्स whose adjacent sides जे आहेत ते दोन वेक्टर्सला रिप्रेझेंट करतात. समजा हा एखादा समांतरभुज चौकोन आहे, पॅरलेलोग्राम. हा ओए म्हणजे बघा पी बार असेल. हा ओबी म्हणजे काय म्हटलेलं आहे, क्यू बार असेल. पी बार आहे, क्यू बार आर इन्क्लाइन ॲट एन अँगल थीटा. समजा हा पी बार आणि हा क्यू बार. पी बार म्हणजे ओए, क्यू बार म्हणजे ओबी. त्याच्यामध्ये अँगल किती असेल, थीटा असेल. ह्याच्या पुढची जी बाजू आहे बीडी, जी आपण ओए वरती परपेंडिक्युलर टाकली, ते म्हणजे त्या पॅरलेलोग्रामची हाईट एच इतकी असेल. तर काय म्हटलं बघा, सो द एरिया ऑफ द पॅरलेलोग्राम, म्हणजे त्या पॅरलेलोग्रामचा असणारा जो एरिया आहे तो काय असणार, बेस इंटू हाईट. बेस किती आहे, पाया ओए, इंटू हाईट किती आहे, बीडी. एरिया ऑफ द पॅरलेलोग्राम फॉर्म्युला काय आहे, बेस इंटू हाईट, ओए इंटू बीडी. ओए ची किंमत किती आहे, मॅग्निट्यूड ही आहे. आता बीडी ची किंमत काढू. अप्लाइंग साइन थिटा. साइन थिटा अप्लाय करा. काय होईल, कोणासमोरची बाजू बीडी छेद कर्ण काय त्याचा येतो ओबी. हे बघा साइन थिटा विल बी अपॉन ओबी. सो देयरफॉर बीडी इज इक्वल टू काय येणार, हा ओबी इकडे. सो बीडी इज इक्वल टू ओबी साइन थिटा. बीडी इज इक्वल टू हा ओबी इकडे येणार. बीडी इज इक्वल टू ओबी साइन थिटा. ओबी म्हणजेच काय आहे, त्या ठिकाणचं असणारं कर्ण आहे. सो देयरफॉर आपण काय लिहू शकतो का, सो बीडी इज इक्वल टू ओबी साइन थिटा. So therefore OB means the Q bar, which is magnitude to the Q. So therefore BD is equal to OB sin theta. So BD is equal to Q sin theta. BD is equal to Q sin theta. So therefore OA याच्यामध्ये असणारा हा जो मॅग्निट्यूड आहे तो P. BD म्हणजे काय, Q sin theta. Q sin theta म्हणजेच काय, मॅग्निट्यूड ऑफ P बार क्रॉस Q बार. याचा अर्थ काय, the magnitude of cross product of two vectors is numerically equal to the area of the parallelogram whose adjacent sides represent the two vectors. So therefore P bar cross Q bar. ठीक आहे. तर या ठिकाणी आपला हा मॅथमॅटिकल मेथड्स हा जो थेरीचा पार्ट आहे तो थेरीचा पार्ट आपला या ठिकाणी संपलेला आहे. ओके, काय काय पाहिलं बघा. चौथी प्रॉपर्टी बघितली, पी बार इज इक्वल टू क्यू बार असेल तर पी बार क्रॉस पी बार, क्यू बार क्रॉस क्यू बार 0. म्हणजे आय कॅप क्रॉस आय कॅप इज इक्वल टू जे कॅप क्रॉस जे कॅप इज इक्वल टू के कॅप क्रॉस के कॅप इज इक्वल टू 0. पाचवी प्रॉपर्टी काय आहे, पी बार इज इक्वल टू पी एक्स आय कॅप प्लस पी वाय जे कॅप प्लस पी झेड के कॅप असेल, किंवा क्यू बार इज इक्वल टू क्यू एक्स आय कॅप प्लस क्यू वाय जे कॅप प्लस क्यू झेड के कॅप असेल तर पी बार क्रॉस क्यू बार इज इक्वल टू काय येतं, पी बार क्रॉस क्यू बार इज इक्वल टू आय कॅप जे कॅप के कॅप पी एक्स पी वाय पी झेड क्यू एक्स क्यू वाय क्यू झेड. सहावी प्रॉपर्टी काय बघितली, मॅग्निट्यूड ऑफ क्रॉस प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स इज न्यूमेरिकली इक्वल टू द एरिया ऑफ द पॅरलेलोग्राम. ओके, त्याच्यानुसार त्याच्यामध्ये एरिया ऑफ द पॅरलेलोग्राम बेस इंटू हाईट. बेस ओ ए म्हणजेच पी आणि हाईट म्हणजे त्याची बी डी आहे. साइन थिटा अप्लाय केला तर बी डीची किंमत क्यू साइन थिटा येतो, म्हणजे पी बार क्रॉस क्यू बार. ओके, ठीक आहे, धन्यवाद.